शारदीय नवरात्रीत वास्तूच्या या नियमाचे करा पालन. देवी लक्ष्मी आणि शनिदेवाचे मिळतील आशीर्वाद. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. हा काळ खूप पवित्र असतो. या काळात वास्तूच्या नियमाचे पालन करून पूजा केली जाते. देवीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणते शुभ परिणाम मिळतात जाणून घ्या. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार 22 सप्टेंबरपासून होत आहे आणि या उत्सवाची समाप्ती 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या काळात वास्तूच्या नियमाचे पालन केले गेले पाहिजे. ते गरजेचे मानले जाते. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि आनंद आणि समृद्धी येते. याशिवाय तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद देखील मिळतात आणि तुमच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका होते. शारदीय नवरात्रीमध्ये वास्तूच्या कोणत्या नियमाचे पालन करावे जाणून घ्या. घरामध्ये साफसफाई ठेवणे. देवीच्या आगमनापूर्वी तुम्ही तुमचे घर आणि देवारा पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा. तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, कारण वास्तुशास्त्रामध्ये या दिशेला शनीचे अधिराज्य मानले जाते. त्यासोबतच तुम्ही वास्तूच्या नियमाकडे देखील विशेष लक्ष द्यावे. घराच्या नैऋत्य कोपऱ्यात तुटलेल्या किंवा जड वस्तू ठेवणे टाळा. तुम्ही या ठिकाणी दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे देखील ठेवू शकता. मुख्य प्रवेशद्वारासाठी वास्तू नियम. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व दिले आहे, कारण घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे मुख्य द्वार नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा किंवा झाडू ठेवू नका. त्यासोबतच दरवाजाचा आवाज न होता दरवाजा उघडला जाईल याची काळजी घ्या. नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावू शकता, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल आणि घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाईल. कलशाची स्थापना योग्य दिशेला करा. नवरात्रीच्या सुरुवातीला कलशाची प्रतिष्ठापना करा, जे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार कलशाची स्थापना घराच्या ईशान्य दिशेला करावी. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवून घ्या. त्यावर पान, सुपारी, नाणी, हळद आणि तांदूळ ठेवा. त्यानंतर कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. असे करणे पूजेसाठी खूप शुभ मानले जाते. नक्की करा हे काम. जर तुम्ही शाश्वत ज्योत पेटवत असाल तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ती नेहमी आग्नेय दिशेला असायला हवी. नवरात्रीच्या काळामध्ये नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळी घराच्या चारही कोपऱ्यात दिवे लावू शकता. याशिवाय घरामध्ये ज्या वस्तू वापरामध्ये नाही आहेत अशा वस्तू नवरात्रीची सुरुवात होण्यापूर्वीच घराबाहेर काढून टाका, कारण या वस्तूमुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. नवरात्रीच्या काळामध्ये गरजूंना काळे तीळ, अन्न, उडीद डाळ याचे दान करावे. त्यामुळे आपल्याला देवीसोबतच शनिदेवाचा देखील आशीर्वाद मिळतो.